मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर मसाला, अगदी सोप्या अशा पद्धतीने घरच्या घरी। चला मग बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेले आहे मी साहित्य। इथे घेतलेले आहेत मी काही खडे मसाले, जीरा, टोमॅटो पेस्ट, काजू पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट आणि पनीर आणि मीडियम साइजचे 2 बारीक चॉप केलेले कांदे। चला मग बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेला आहे मी नॉनस्टिकचा पॅन आणि यामध्ये घालणार आहोत आपण 2 ते 3 चमच असं तेल। तेल घालून झालेलं आहे। यामध्ये घालणार आहोत आपण जे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते। तर मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि हे हलकसं गोल्डन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर फ्राय करून आवडत नसेल तर तुम्ही तसंही भाजी बनवू शकता, पण मी तर फ्राय करून घेणार आहे। तर आपले छानपैकी असं गोल्डन फ्राय झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपलं सगळं पनीर आपण फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं सगळं पनीर फ्राय करून झालेलं आहे। आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम मी हे खडे मसाले घालत आहे। यामध्ये दालचिनी, विलायची, मोठी विलायची आणि तेजपत्ता टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपले खडे मसाले फ्राय करून झालेले आहे। यामध्ये घालणार आहोत आपण 1 चम्मच जीरा आणि जीरा पण फ्राय झालेला आहे। यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा। तर आपल्याला कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे, एकदम गुलाबीसर रंगावर येईपर्यंत। यासोबत मी 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर इथे छानपैकी असा आपला गुलाबीसर रंगावर आपला कांदा फ्राय झालेला आहे। यामध्ये घालूया आपण अद्रक पेस्ट आणि छानपैकी असं फ्राय करून घेऊ। अद्रक पेस्ट झाल्यावर फ्राय झाल्यावर तर हे पण आता छानपैकी असं आपलं फ्राय होत आहे। यात तेजवर घालणार आहोत आपण यामध्ये बटर। तर इथे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे आणि ते घालणार आहे। ते यासाठी घालणार आहे आधीच, कारण की ते सगळं मसाल्यामध्ये छानपैकी असं मिक्स होईल आणि चव छान येईल। तर बटर घालून घेऊया। आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे बटर घातल्यावर। यानंतर घालायचे आहे आपल्याला टोमॅटो पेस्ट आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता यावर सुके मसाले घालणार आहोत। इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ, हळदी पावडर आणि थोडा गरम मसाला आणि इथे मी घरचंच लाल तिखट घेतलेलं आहे, ते मी 2 चमचे घालणार आहे आणि सोबतच अर्धा चमच धने पावडर। हे सगळं आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। यावर घालणार आहोत आता आपण पनीर मसाला। पनीर मसाला घालून झालेला आहे आणि छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे याला।
मसाले पण आता छानपैकी आपले असे भाजलेले आहे। आता या स्टेजवर आपल्याला काजूची पेस्ट घालायची आहे। मी आधी काजू भिजून त्याची पेस्ट तयार केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला मसाला फ्राय झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे। या स्टेजवर आपल्याला आता पनीर घालायचं आहे, जे आपण फ्राय केलेलं होतं ते, आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण पाणी घालूया, ज्यामध्ये आपण पेस्ट तयार केली त्यामधलंच। तर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी याला आपली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत। तुम्ही बघू शकता कलर एकदम सुरेख आलेला आहे आणि खूप छान झालेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवून बघा, खायला तर अप्रतिम लागते आणि चव पण खूप छान येते। तर इथे छानपैकी अशी आपली उकळी आलेली आहे आणि आपण यावर आता थोडी कोथिंबीर घालणार आहोत। तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त आपली भाजी तयार आहे। तर आपण सर्व करूया। तर तयार आहे आपली पनीरची अशी झणझणीत अशी भाजी। तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि या पद्धतीने तुम्ही नक्की पनीरची भाजी ट्राय करा। एकदम मी घरच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप सोपी अशी पद्धत आहे। तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा।